प्रश्न आहे, हिमालय पर्वताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? हिमालय पर्वताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? पर्याय ए 150 ते 300 किलोमीटर, बी 150 ते 400 किलोमीटर, सी 150 ते 500 किलोमीटर आणि डी 150 ते 600 किलोमीटर. हिमालय पर्वताचा दक्षिण उत्तर विस्तार आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी 150 ते 400 किलोमीटर. प्रश्न आहे, अरवली पर्वताचा सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्यात आहे? अरवली पर्वताचा सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए राजस्थान, बी पंजाब, सी गुजरात आणि डी हरियाणा. अरवली पर्वताचा सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए राजस्थान. प्रश्न आहे, निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे पर्याय ए महाराष्ट्र, बी तमिळनाडू, सी राजस्थान आणि डी उत्तराखंड. निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी तमिळनाडू. प्रश्न आहे, भारताच्या एकूण किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे? भारतातील एकूण किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे? पर्याय ए 9, बी 8, सी 7 आणि डी 6. भारताच्या एकूण किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए 9. प्रश्न आहे, हिंदी महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे? हिंदी महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पर्याय ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण आणि डी वायव्य. हिंदी महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी दक्षिण. प्रश्न आहे, जावा गर्ता कोणत्या महासागरातील सर्वात खोल गर्त आहे? जावा गर्ता कोणत्या महासागरातील सर्वात खोल गर्त आहे? पर्याय ए पॅसिफिक महासागर, बी अटलांटिक महासागर, सी बंगालचा उपसागर आणि डी हिंदी महासागर. जावा गर्ता कोणत्या महासागरातील सर्वात खोल गर्त आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी हिंदी महासागर. प्रश्न आहे, बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेस आहे? बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेस आहे? पर्याय ए वायव्य, बी पूर्व, सी पश्चिम आणि डी नैऋत्य. बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेस आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पूर्व. प्रश्न आहे, चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए केरळ, बी ओडिशा, सी तमिळनाडू आणि डी आंध्र प्रदेश. चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी ओडिशा. प्रश्न आहे, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए ओडिशा, बी तेलंगणा, सी आंध्र प्रदेश आणि डी केरळ. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी आंध्र प्रदेश. प्रश्न आहे, पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए आंध्र प्रदेश, बी महाराष्ट्र, सी तेलंगणा आणि डी ओडिशा. पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए आंध्र प्रदेश.